विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. या क्षणाला ना बऱ्याचशा मुलांना हा प्रश्न पडलाय, की सध्या मी टॉपिक वाईज स्टडी करू, एक-एक टॉपिक फिनिश करत जाऊ, का आय-एम-पी क्वेशन्स करू? आता याचं उत्तर मला देणं गरजेचं वाटतंय बरं का, की आपला एक चांगला सबस्क्रायबर आहे, नेहमी त्याचं कमेंट असतं बरं का. त्यानं मला काय विचारलं होतं, की "सर पहिल्याच्या स्ट्रॅटेजीनुसार माझा अभ्यास चाललाय, पण तुम्ही आता क्वेशन पेपरमधले एकदम सगळे आय-एम-पी क्वेशन्स दिले. मग मी नक्की काय करू?" त्याला एका आणखीन मुलानं कमेंटमध्ये रिप्लाय दिला होता, "अरे, ह्या यूट्यूबरवर विश्वास ठेवूच नको. ते त्यांच्या फायद्यासाठी नुसते व्हिडिओ अपलोड करत राहतात. तुला जे योग्य वाटते ते कर." आता ह्या मुलानं जे त्याला सजेशन दिलं, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं वाक्य, "तुला जे योग्य वाटते ते तू कर." बरोबर आहे. पण अनुभव थोडासा महत्त्वाचा आहे. काय प्रॉब्लेम आहे सांगतो. इथं ना मुलांचे 3-4 गट आहेत म्हणूया आपण. 3 तरी असे ग्रुप तयार झालेत. एक असा ग्रुप आहे, की ज्याला मराठी किंवा संस्कृतचा पेपर नव्हता, ज्यांनी सुरुवातीपासून टॉपिक वाईज करत आणलंय. ओके. एक असा ग्रुप आहे ज्यांचा कालच मराठीचा पेपर संपलाय. ओके. आणि आता ते सुरुवात करतायत. संस्कृतची मुलं, त्यांचा बहुतेक आज पेपर आहे. मग प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. मग मी मी आता या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं काय सांगणार आहे 2च मिनिटात, की नक्की करायचंय काय आपल्याला? बघा, टॉपिक तर सगळे संपवायचे आहेतच. ओके. बरं. सगळे संपवायचे आहेत, पण अगोदर केले असतील तर ते रिवाईज करायचे आहेत. अगोदर कुठला एखादा टॉपिक केला नसेल, तो आत्ता होईल अशी अपेक्षा करू नका. म्हणजे अगोदर जे मी समजा तुम्ही 16 पैकी 12 टॉपिक केलेत ना, तर 12च टॉपिक आत्ता रिवाईज करायचे आहेत. ओके. मग तुम्ही ठरवा. ईझी टॉपिक अगोदर घ्या. बघा मी तुम्हाला दोन्ही प्रकार सांगणार आहे. टॉपिक वाईज जाणार असाल, तर ईझी टॉपिक अगोदर घ्या. म्हणजे 4 ते 5 ईझी टॉपिक संपले, की एक कॉन्फिडन्स येतो. चला आपण कव्हर करत आणलंय. नाहीतर रोटेशनल डायनामिक्स घेऊन बसाल. अगोदर तो परफेक्ट केलेला नसेल समजा चुकून तुम्ही आणि आता घेतलाय तो, तर त्यात 3-4 तास गेले ना, परवडणार नाही आपल्याला या स्टेजला ते. कळालं का? हं, हा 2 दिवस हे जे आहेत ना 2 ते 3 दिवस हेच सगळ्यात महत्त्वाचे आहेत. इथं प्रॉपर प्लॅन पाहिजे. टॉपिक वाईज करणार असाल तर ईझी अगोदर करा. ओके. जे टफ टॉपिक आहेत पण तुम्ही केलेत, ते लास्टला रिवाईज करा. बरं एक मला सांगा रे, टॉपिक वाईज म्हणजे काय करणार आहे तुम्ही? अभ्यास कसा करणार आहे? कुठले क्वेशन्स करणार आहे? परत हेच ना? मग याच्या अगोदर आपले 2 व्हिडिओज अपलोड झालेत. मग त्यात स्ट्रॅटेजी आम्ही काय केले मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या आणि सगळ्या टॉपिकचे तसे व्हिडिओ मी प्रोव्हाईड करणार आहे. ओळीनं सुरुवात करतो रोटेशनल पासून. म्हणजे टॉपिक मधले सगळेच क्वेशन एका स्लाइडवरती दिसतील तुम्हाला. ओके. त्यातले 5 पेपरमध्ये बोर्डच्या कुठले प्रश्न आलेत ते कळतील तुम्हाला. ऑब्व्हियसली ते क्वेशन्स आय-एम-पी क्वेशन्स आहेत. पण ते सोडून उरलेले क्वेशन सुद्धा एकदा करावे लागतील. जर तुम्हाला तो टॉपिक पूर्ण संपवायचा असेल तर. ज्यांना 60 प्लस 70 च्या आसपासचा मार्क म्हणजे टॉप पैकीच्या पैकी पार पाडायचे आहेत ना, त्यांनी टॉपिक वाईज कराच. कुठलाही पॉइंट सोडू नका. ओके. पण थांबा. आता एक दुसरा ग्रुप असा आहे मुलांचा, की ज्यांनी आत्ता-आत्ताच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, पण ते करणार आहेत. मग अशा मुलांसाठी मी काय सांगतो, तुम्ही टॉपिक वाईज विचार करू नका. बघा तुम्हाला माझं म्हणणं पटलं, तर मी सांगतो ते ऐका. ओके. तुम्ही सुरुवातीला डिस्टिंग्विशच केलं पाहिजे. मी ओरडून-ओरडून सांगतो हेच बरं का. आणि डिस्टिंग्विशचे जवळ-जवळ 22 प्रश्न आहेत. म्हणजे 44 कन्सेप्ट झाल्या, 44 डेफिनिशन झाल्या. वेळ लागू दे, पण हे प्रश्न अगोदर करा डिस्टिंग्विश. ते झालं की लॉज. लॉज जवळ-जवळ 25 आहेत रे. ओके. आणि ते झालं, की मग तुम्ही डेफिनिशन्स करायला जेव्हा घ्याल ना, आता तुम्हाला हार्मोनिक्सची डेफिनिशन करायची आहे. ओव्हरटोन डिस्टिंग्विशमध्ये झालंय. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन डिस्टिंग्विशमध्ये झालेलंच आहे लक्षात घ्या. म्हणजे बरेचसे पॉइंट्स डिस्टिंग्विशमध्येच कव्हर होणार आहेत. अॅमीटर, व्होल्टमीटर, पोटेन्शिओमीटर. तिथं एम सुद्धा तुमच्या क्लिअर होणार आहेत बाळांनो लक्षात घ्या. एम सुद्धा क्लिअर होणार आहेत. तर सुरुवातच डिस्टिंग्विशनं करा. लॉ, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. किती वेळा विचारलाय प्रश्न तो? ओके, बरं आता ऐका माझं. हे झालं. आता डेफिनेशन इथंच भरपूर होणार आहेत तुमच्या. पण लॉ प्लस न्यूमेरिकल करायचं बरं का लक्षात घ्या. म्हणजे लॉचं स्टेटमेंट करायचं. आता लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन लगेच उजव्या पानावर 2T अपॉन आर न्यूमेरिकल आहे. स्टोक्स लॉ लगेच त्याच्या खाली न्यूमेरिकल आहे. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ न्यूमेरिकल आहे. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन जे आहे त्यात न्यूमेरिकल जागेवर आहे लक्षात घ्या. तिथं लगेचच जे न्यूमेरिकल आहे ते करायचंच. तुम्हाला न्यूमेरिकल ओळखता आलं पाहिजे, की जेणेकरून ना हे मार्क मिळतीलच आपल्याला. बरं एवढं करून 20-30 मार्काचा पेपर अटेम्प्ट होतोय लक्षात घ्या. आज मला एका मुलानं विचारलं, की "सर डायग्राम कोणत्या करायच्या?" मी जरा चिडूनच त्याकडे बघितलं आणि म्हणलं, "अरे येड्या, मला सगळ्या डायग्राम करायच्या ना. कुठली डायग्राम करायची नाही असं कसं काय?"
तर सांगतो. आता मी तुम्हाला सांगतो डायग्राम करायच्या वेव्ह ऑप्टिक्सच्या. ओके. त्यात काय-काय आहे? स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन युजिंग हायजेन्स वेव्ह थिअरी एक्सप्लेन करायचा तो पॉइंट. रिफ्रॅक्शन आणखीन पण भरपूर डायग्राम आहेत. फ्रेस्नेल डिफ्लेक्शन, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन त्यातच आहे ना सगळं. एनालिटिकल ट्रीटमेंट, यंग्स एक्सपेरिमेंट ह्या सगळ्या डायग्राम तुम्ही वेव्ह ऑप्टिक्स मधल्या करा बरं का बाळांनो. मग आता डोक्यात आलं का तुमच्या? जसा तुमची सिच्युएशन आहे तसा तुम्ही अभ्यास करा बरं का बाळांनो. म्हणजे आता मला स्ट्रॅटेजी देताना बघा टॉपिक वाईज अगोदरपासून करत आला तर टॉपिक वाईज करा. नो इश्यू. पण जर कमी वेळ जास्त अभ्यास करायचा असेल, ओके आणि टॉपिक वाईज होणार नाही अशी भीती वाटत असेल, तर सरळ-सरळ डिस्टिंग्विश लॉ डिस्टिंग्विश करायला ईझी असतात बरं का बाळांनो लक्षात घ्या. नक्कीच ईझी असतात. एमीटर आणि व्होल्टमीटरचं फॉर एक्झाम्पल घेऊया. युजेस सांगा. त्याची अरेंजमेंट कशी केलेली असतात? एमीटर सीरीजमध्ये जोडतात. व्होल्टमीटर पॅरललमध्ये. आयडियल व्होल्टमीटर रेझिस्टन्स व्हेरी हाय असतो लक्षात घ्या. ओके. आणि व्होल्टमीटरचा एमीटरचा रेझिस्टन्स कमी असतो. असलीच पॉइंट आहेत रे बाळांनो. आलं का ध्यानात? मग आता काय टेन्शन न घेता आता माझा एक पॉइंट मी क्लिअर केला, की तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी वापरू शकता. जसं तुम्ही अगोदरपासून ठरवलंय तसं करू शकता. पण मधून-मधून जेव्हा मी क्वेश्चन पेपर पण एखादा अपलोड करेन, हे बघा 5 बोर्डचे पेपर तर होणारच आहेत. आपण जेव्हा सगळे टॉपिक तुम्हाला देऊ आजच्या आज 2 टॉपिकचे आय-एम-पी मी दिलेत फक्त. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि स्ट्रक्चर ऑफ एटम्स अँड न्यूक्लिया. ह्याच्या अगोदर ते 2 व्हिडिओ आजच अपलोड झालेत. नसतील तर ते बघा. पण आज उरलेले सगळे टॉपिकचे आय-एम-पी क्वेश्चन देणार आहे. मी रोटेशनल पासूनच सुरुवात करतो ओळीनं. ओके. मग कुठल्याही प्रश्न परीक्षेत आले होते देतो. आणि नंतर उद्या मी काय करतो मग मॅडम तुम्हाला माहितीच आहे की वेगवेगळ्या कॉलेजचे क्वेश्चन पेपर आहेत मॅडम. आपण एका वेळेस एक-एक क्वेश्चन पेपर डिस्कस करूया. मग आपण दिलेले आय-एम-पी क्वेश्चन त्यात आलेत का ते बघूया. आले असेल तर ते रिवाइज पण करूया. आलं का लक्षात? मग विथआऊट टेन्शन अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.